लातूर जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. वाहनासह 8.39 लाखांचा मुद्देमाल जप्त. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशावर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात लातूर जिल्हा पोलीस दल सतत सक्रिय असून याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची एक मोठी कारवाई करून अवैध गुटखा वाहतूक प्रकरण उघडकीस आणले आहे. दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेची पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावरकर यांच्या नेतृत्वातील पोलीस पथक अवैध धंद्याविरोधात गुप्त माहिती संकलन व कारवाईसाठी लातूर जिल्ह्यात पेट्रोलिंग करत होते. सकाळी सुमारे 9 वाजता पथकाला माहिती मिळाली की रेणापूर फाटा ते रेणापूर गावाकडे जाणाऱ्या मार्गावरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार MS 44 G 2994 मधील प्रतिबंधित गुटखा वाहतूक केली जाणार आहे. प्राप्त माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. काही वेळात नमूद वाहन घटनास्थळी येताच पोलिसांनी तत्परतेने कार थांबवून तपासणी केली. सदर कारमधून चालकास ताब्यात घेऊन त्याची ओळख अमर श्रीकांत लकडे. यानंतर कारची सखोल झाडणी घेतली असता वाहनामध्ये विविध प्रकारचे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आले. यामध्ये विमल पान मसाला गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी आरोपी अमर श्रीकांत लकडे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास रेणापूर पोलीस करीत आहेत. कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावरकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस निरीक्षक अमर केंद्रे, पोलीस हवालदार अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हके, मुना मदने, आनंद हाळाळे व प्रवीण कोळसुरे यांनी पार पाडली आहे.